नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कोविड-19च्या या सद्यस्थितीत आपल्या शाळा बंद असल्या तरी आपले शिक्षण चालूच आहे आणि त्याच अनुषंगाने बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभाग व्हर्च्युअल ट्रेनिंग सेंटरच्या माध्यमातून व्हिडिओ थ्रू आपण आज भेटणार आहोत. मी निलिमा कदम, आपली व्हर्च्युअल शिक्षिका. आजचा विषय आपण बघणार आहोत परिसर अभ्यास भाग 1 इयत्ता 5वी अन्न टिकवण्याच्या पद्धती. विद्यार्थी मित्रांनो, हरित क्रांती म्हणजे काय आणि सुधारित तंत्रज्ञानामुळे कशा प्रकारे अन्नधान्याच्या बाबतीत आपला देश स्वावलंबी झाला आहे याबाबतची माहिती आपण सर्वांसाठी अन्न या पाठातून घेतलेली आहे. आज आपला देश अन्नधान्याच्या बाबतीत स्वावलंबी झालेला आहे. वेगवेगळ्या प्रकारची धान्य आपल्या देशात सगळ्या हंगामामध्ये तयार केली जातात. सुधारित तंत्रज्ञानाच्या वापराने अतिशय उत्तम प्रकारचं असं धान्य आपल्या देशामध्ये आज तयार होत आहे. गहू, तांदूळ, डाळी, कडधान्ये, ऊस याचबरोबर ही वेगवेगळी पिकं आपल्या देशामध्ये विविध हंगामामध्ये घेतली जातात. काही पिके जी आहेत ही वर्षाकाठी ठराविक काळातच येतात आणि त्यासाठी हे पदार्थ नेहमी उपलब्ध होण्यासाठी पुढील हंगाम येईपर्यंत वर्षभर पुरवावे लागतात आणि त्यासाठी ते सुरक्षित ठेवणं अत्यंत आवश्यक असते. तर बघा, अशा प्रकारे ही जी पिकं जेव्हा हंगामामध्ये भरपूर प्रमाणात येतात त्यावेळेला पुढील हंगामापर्यंत ते पीक किंवा ते धान्य सुरक्षित ठेवण्याची गरज असते. तर सुधारित तंत्रज्ञानामुळे हे उपलब्ध झालेले अन्नधान्य मुबलक प्रमाणात उपलब्ध असले तरी ते सगळ्यांना पुरेल या दृष्टिकोनातून व्यवस्थित ठेवणे, आवश्यकतेपेक्षा जास्त असेल तर त्याची निर्यात करणे आणि या सगळ्या गोष्टीसाठी ते धान्य सुरक्षित रीतीने साठवणे हे अत्यंत महत्त्वाचे आहे. तर हे अन्न अशा प्रकारे नेहमी उपलब्ध होण्यासाठी योग्य प्रकारे टिकवणं आवश्यक असतं. मोठ्या प्रमाणावर अन्नधान्य टिकवण्यासाठी गोदामाचा उपयोग केला जातो आणि त्यासाठी ते धान्य व्यवस्थित अशा प्रकारे सॅक्समध्ये, गोणपाटामध्ये भरून उंचावर म्हणजे जमिनीपासून थोडंसं उंचावर त्याचा जमिनीशी स्पर्श होणार नाही, जेणेकरून त्याला ओलसरपणा, दमटपणा यापासून ते धान्य सुरक्षित राहील यासाठी मोठ्या प्रमाणावर गोदामामध्ये हे साठवलं जातं. कोरड्या ठिकाणी ते धान्य राहील याची व्यवस्था या गोदामामध्ये केलेली असते. तर अशा प्रकारे हे पदार्थ नेहमी उपलब्ध होण्यासाठी काही वेळेला ते गोदामात साठवले जातात, तर काही वेळेला ते पदार्थ लोणची, जाम, जेली या स्वरूपामध्ये साठवले जातात. थोडक्यात हे पदार्थ नेहमी उपलब्ध होण्यासाठी, वर्षभर पुरण्यासाठी ते सुरक्षित ठेवण्याची गरज असते. तर विविध अन्नपदार्थ वेगवेगळ्या ठिकाणी उपलब्ध होतात आणि तिथून दूर असलेल्या लोकांपर्यंत ते सुस्थितीत पोहोचवणं आवश्यक असतं. उदाहरणार्थ दूध व दुग्धजन्य पदार्थ
आता दुधासारखे पदार्थ हे नाशिवंत असतात, ते लवकर खराब होण्याची शक्यता असते आणि म्हणून दूध व दुग्धजन्य पदार्थ हे अधिक काळपर्यंत टिकण्यासाठी किंवा गावाकडून शहरातील लोकांना व्यवस्थित पर्यंत सुस्थितीत पोहोचण्यासाठी, ते टिकून राहण्यासाठी त्यावर प्रोसेसिंग करणं, त्यावर प्रक्रिया करणं आवश्यक असतं. बघा, दुधापासून बनवलेले चीज, बटर, दही, छास यासारखे पदार्थ त्याच्यावर प्रक्रिया करून अधिक काळपर्यंत टिकवण्याची सोय केलेली असते. त्याचबरोबर मिल्क व्हॅन तुम्ही बघितल्या असतील, त्या सुद्धा ते दुधावर लगेच प्रक्रिया करून शहरापर्यंत आणण्याची सोय या मिल्क व्हॅन मधून केलेली असते. अशा प्रकारे बघा, दूध ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर दुधाचा साठा, दूध तयार होतं, म्हणजे गाई म्हशींपासून दूध काढलं जातं आणि त्यानंतर ते दूध व्यवस्थित प्रमाणे त्याच्यावर प्रक्रिया करून दूरच्या भागात शहरापर्यंत पोहोचवण्यासाठी अशा प्रकारे विविध तंत्रज्ञानाच्या सहाय्याने त्याच्यावर प्रक्रिया करून ते सुरक्षितरित्या शहरापर्यंत पोहोचेल याची व्यवस्था केली जाते. दुधाप्रमाणेच अंडी किंवा कोंबड्या, चिकन म्हणजे मांसजन्य पदार्थ हे सुद्धा टिकून राहण्याची सोय करावी लागते, अन्यथा हे पदार्थ खराब होण्याची शक्यता असते. तर दुग्धजन्य पदार्थ, मांस आणि तत्सम पदार्थ हे लवकर खराब होतात आणि म्हणून त्यावर टिकवण्यासाठी योग्य प्रकारची प्रक्रिया करणं अत्यंत आवश्यक असतं. दुधाप्रमाणेच भाज्या, फळं ही सुद्धा नाशिवंत असतात. आता फळं जी आहेत ही वेगवेगळ्या ऋतूत आपल्याला वेगवेगळी फळे, भाज्या मिळू शकतात. परंतु ही फळं, उदाहरणार्थ आंबा हे फळ आपल्याला फक्त मे महिन्यात म्हणजे उन्हाळ्यामध्ये उपलब्ध होतं, तर द्राक्षासारखी फळं, पेरूसारखी फळं आपल्याला हिवाळ्यामध्ये उपलब्ध होतात. मग वर्षभर ही फळं टिकवणं किंवा त्या ऋतूमध्ये मोठ्या प्रमाणावर तयार झालेली फळं वाया जाऊ नयेत म्हणून ती टिकवणे आवश्यक असते. मग मोठ्या प्रमाणावर आलेली फळे वाया जाऊ नयेत, तसेच त्यांचा आस्वाद वर्षभर घेता यावा म्हणून ती फळे टिकविणे आवश्यक असते आणि त्यासाठी ती फळं टिकवण्याचा वर्षानुवर्षे परंपरेनुसार माणूस प्रयत्न करत आलेला आहे. बघा, घरोघरी तयार करण्यात येणारी ही लोणची, जॅम, जेली यापासून आपण हे पदार्थ किंवा या पदार्थांचा आस्वाद वर्षभर घेऊ शकतो. जाम किंवा स्क्वॅश किंवा हा फळांचा असणारा क्रश यापासून आपण वर्षभर त्या फळांचा आस्वाद घेऊ शकतो. आंब्यापासून बनणारे आंब्याचा पल्प किंवा आंबावडी, फणसापासून तयार होणारी फणसपोळी, स्ट्रॉबेरी पासून तयार होणारा जाम, जेली हे पदार्थ त्याच्यावर काही रासायनिक परिरक्षक वापरून, प्रिझर्वेटिव्ह वापरून किंवा कधी कधी नैसर्गिक परिरक्षके वापरून साठवले जाऊ शकतात आणि ते वर्षभर आपण वापरू शकतो. अनेक प्रकारचे पापड, कुरड्या या वर्षभरासाठी टिकवून ठेवले जातात. उन्हाळ्यामध्ये मोठ्या प्रमाणावर पापड, कुरड्या, सांडगे हे तयार केले जातात आणि त्याचा आस्वाद आपण वर्षभर घेऊ शकतो. अनेक प्रकारची लोणची ही सुद्धा वर्षभरासाठी केली जातात आणि ही मग लोणची बघा, हळद
आंबा, लिंबू, गाजर किंवा वेगवेगळ्या भाज्यांची लोणची ही वर्षभरासाठी केली जातात आणि ती टिकवली जातात. त्याचबरोबर वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या, कांदे, मिरच्या, कारली या वेगवेगळ्या भाज्या जेव्हा जास्त प्रमाणात तयार होतात त्यावेळेला त्या उन्हामध्ये सुकवून अशा प्रकारे आपण साठवून ठेवू शकतो. आता उन्हामध्ये सुकवल्यामुळे त्यामध्ये असणारा पाण्याचा अंश नाहीसा होतो आणि त्यामुळे कोरडी झाल्यामुळे या वस्तूंना म्हणजे या भाज्यांना बुरशी लागण्याचा संभव कमी होतो आणि त्यामुळे वर्षभर या भाज्या किंवा ही फळं टिकवून ठेवता येतात. सफरचंद, जांभूळ, आंबा, फणस यासारखी फळं सुद्धा अशा प्रकारे उन्हात वाळवून वर्षभरासाठी टिकविली जातात. त्याचबरोबर तुम्हाला या चित्रात या ठिकाणी दिसतात मासे सुद्धा अशा प्रकारे उन्हामध्ये वाळवून किंवा त्याला मीठ लावून वर्षभरासाठी साठवता येऊ शकतात. आता मी सांगितलं की उन्हाळ्यामध्ये आपण मोठ्या प्रमाणावर ही भाज्या, फळं किंवा मच्छी ही सुकवली जाते. तर का असं केलं जातं? तर या ठिकाणी बघा, एखादी चपातीचा तुकडा आपण जर तसाच ठेवला तर 2 दिवसांनी तो जरी बंद डब्यात असला तरी सुद्धा त्याच्यावर आपल्याला अशा प्रकारे हिरवट पांढरट रंगाचा कापसासारखा पदार्थ तयार झालेला दिसून येतो. त्याला वास येऊ लागतो. मग हे असं का होतं? तर त्यावर काय होते बघा, चपातीच्या तुकड्यावर वाढणारे हे कापसासारखे तंतू म्हणजेच बुरशी होय. तर ही बुरशी जी आहे ही ओलसर दमटपणा असल्यामुळे त्या ठिकाणी लगेच वाढू शकते. तर बुरशी हा सूक्ष्म जीवांचा एक प्रकार आहे. बघा, चपाती जरी आपण तव्यावर शेकलेली असली तरी सुद्धा त्यामध्ये थोडाफार पाण्याचा अंश असतो आणि त्यामुळे त्या चपातीवर ही बुरशी पटकन वाढू लागते. तर बुरशीचे हे तंतू हे तुम्हाला दिसतात या चित्रामध्ये. हे अशा प्रकारे सरळ उभे वाढतात आणि ज्या वेळेला ही बुरशी परिपक्व होते त्यावेळेला हे सूक्ष्म कण हवेमध्ये पसरतात. बघा, सूक्ष्मजीव आपल्या सभोवती हवेत, पाण्यात, मातीत सगळीकडे हे सूक्ष्मजीव असतात. आता ज्या वेळेला आपण हा चपातीचा तुकडा किंवा पाव किंवा कोणती भाजी, फळे 2-4 दिवस जर अशीच राहिली तर या सूक्ष्मजीवांची त्या अन्न पदार्थांबरोबर असलेल्या ऊब म्हणजेच उष्णता, पाणी आणि हवा यामुळे भराभर वाढ होऊ शकते. तर बुरशीचे जीवाणू हे हवेत, पाण्यात सगळीकडे असतात आणि चपातीच्या तुकड्यावर किंवा एखाद्या फळावर या बुरशीला वाढण्यासाठी पोषक असं वातावरण म्हणजे थोडीशी उष्णता, थोडंसं पाणी आणि हवा हे मिळू शकतं आणि त्यामुळे ते सूक्ष्म कण त्यांचं बुरशी प्रचंड वेगाने वाढू शकते. आणि हे असं अन्न खाल्ल्याने आपल्या पोटामध्ये पोटदुखी, जुलाब, उलट्या असे आजार होऊ शकतात. तर सूक्ष्मजीव जेव्हा या अन्नामध्ये वाढतात त्यावेळेला ते अन्न खराब होते आणि असे अन्न खाल्ल्याने पोटदुखी, जुलाब, उलट्या या प्रकारचे आजार होतात. त्याचबरोबर अशा अन्नाचं पोषण मूल्य सुद्धा कमी झालेलं असतं आणि त्यामुळे या अन्नामधून असणारे जे अन्न घटक आपल्या शरीराला आवश्यक असतात ते सुद्धा मिळत नाही आणि त्यामुळे शिळं अन्न खाऊ नये असा सल्ला दिला जातो, कारण त्या अन्नाचं पोषण मूल्य कमी होतं आणि कधी कधी या अन्नामध्ये हे जे सूक्ष्मजीव
वाढत असतात हे आपल्याला कधी दिसू शकत नाहीत, नुसत्या डोळ्यांनी दिसू शकत नाहीत. आणि हे सूक्ष्मजीव बघण्यासाठी सूक्ष्मदर्शकाचा उपयोग करावा लागतो. आणि अशा प्रकारे हे सूक्ष्मजीव न दिसल्यामुळे आपण जर ते अन्न खाल्लं तर आपल्या प्रकृतीला धोका होण्याची शक्यता असते. आता हे अन्न टिकविण्याच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत. कोणकोणत्या आहेत बघा, तर वाळवणे, सुकवणे, खारवणे, शीत कपाटाचा वापर म्हणजेच फ्रीजचा वापर, पाश्चरायझेशन आणि रासायनिक परिरक्षकांचा वापर. आता पाश्चरायझेशन ही पद्धत दूध साठवण्यासाठी तिचा वापर केला जातो. धान्य साठविण्यासाठी मोठ्या प्रमाणावर धान्य साठवायचं असेल तर गोदामात साठवलं जातं. आणि काही लहान प्रमाणात शेतकऱ्यांना आपलं धान्य साठवायचं असेल तर अशा प्रकारे बांबूपासून बनविलेल्या कणगीचा उपयोग केला जातो. या कणगीमध्ये सुद्धा त्या कणगी बांबूची बनलेली असते. तिच्या बाहेरून शेण किंवा मातीयुक्त पदार्थांचा एक थर दिला जातो, जेणेकरून त्या धान्याशी हवेचा संपर्क येऊ नये, दमटपणा लागू नये आणि ही कणगी थोडीशी उंचावर दगडावर किंवा अशी लाकडावर ठेवली जाते, जेणेकरून जमिनीतील ओलावा सुद्धा त्या धान्याला त्याचा संसर्ग होऊ नये. तर अशा प्रकारे गहू, तांदूळ, ज्वारी, बाजरी यासारखी धान्य ही या कणगी किंवा गोदामामध्ये पोत्यांमध्ये साठविली जातात. आता धान्य टिकविण्यासाठी मोठ्या प्रमाणावर धान्य उन्हामध्ये वाळवलं जातं. तर वाळवलेले धान्य कोरड्या जागी साठवणे, कीटकांपासून संरक्षण मिळावे म्हणून त्यामध्ये कडुलिंबाचा पाला टाकला जातो. पारद गोळ्या म्हणून मिळतात, त्या पण आयुर्वेदिक गोळ्या आहेत, त्या टाकल्या जातात. किंवा काही वेळेला संरक्षक रसायने वापरली जातात. धान्य अशा प्रकारे उन्हामध्ये वाळवल्यामुळे त्यातील पाण्याचा अंश कमी होतो आणि अधिक काळपर्यंत ते धान्य सुस्थितीत राहू शकते. बघा, धान्यातील पाण्याचे प्रमाण कमी केले असता ते जास्त काळ टिकते. आणि म्हणून जेव्हा शेतामधून धान्य काढलं जातं, गहू, तांदूळ, ज्वारी, मका ही पिकं जेव्हा घेतली जातात तेव्हा ती पिकं अशा प्रकारे त्यांची मळणी वगैरे करून झाली की उन्हामध्ये ती मोठ्या प्रमाणावर बराच काळपर्यंत वाळवली जातात, जेणेकरून त्यातील पाण्याचा अंश नाहीसा व्हावा. म्हणून वाळवणे हा धान्य टिकवण्याचा एक महत्वाचा उपाय आहे. त्याच प्रकारे मोठ्या प्रमाणावर पापड, मिरच्या, सांडगे, कुरड्या, भाज्या या सुद्धा वाळवल्या जातात. वाळवल्यामुळे त्यातील पाणी निघून जाते आणि अधिक काळपर्यंत हे पदार्थ चांगले राहू शकतात. आणि म्हणूनच तुम्ही उन्हाळ्यात बघितलं असेल तर मसाला, पापड, सांडगे, कुरड्या यासारख्या वाळवणाचे पदार्थ उन्हाळ्यात केले जातात. त्याचबरोबर अन्न टिकविण्यासाठी खारवण्याचा उपाय केला जातो. खारवणे म्हणजेच मिठाचा वापर करणे. लिंबू, मासे, हळद यासारखे पदार्थ जे आहेत हे मिठामध्ये बऱ्याच काळपर्यंत चांगल्या प्रकारे राहू शकतात. आणि म्हणून मासे किंवा मांस साठवण्यासाठी अधिक काळपर्यंत टिकविण्यासाठी मिठाचा वापर केला जातो आणि ते अन्नपदार्थ अधिक काळपर्यंत आपण उपयोगात आणू शकतो. त्यानंतर उकळणे. बघा, थंडीच्या दिवसामध्ये अन्नपदार्थ बराच काळपर्यंत चांगले राहू शकतात, परंतु उन्हाळ्यामध्ये तुम्ही घरात जर बघितलं असेल तर तुमची आई दूध
आमटी, सार यासारखे पदार्थ वारंवार गरम करते किंवा आपण ते थंड ठेवण्यासाठी म्हणजेच फ्रीज मध्ये ठेवतो. तर दूध किंवा आमटी यासारखे म्हणजे जेवण जे आहेत हे उरलेलं जेवण पुढच्या वेळेपर्यंत चांगलं राहण्यासाठी काय करावं लागतं? उकळून ठेवावं लागतं. उकळल्यामुळे वारंवार उकळल्यामुळे त्यातील जे सूक्ष्मजीव आहेत त्यांची वाढ थांबवणं शक्य होतं आणि म्हणून तयार झालेलं अन्न अधिक काळपर्यंत टिकवण्यासाठी उकळणे हा सुद्धा एक उत्तम उपाय आहे. तर पदार्थ जेव्हा उकळतो तेव्हा त्यातील सूक्ष्मजीवांचा नाश होतो आणि ते अन्न पदार्थ अधिक काळपर्यंत चांगले राहू शकतात. त्यानंतर अन्न टिकविण्यासाठी काही घरातील अन्न पदार्थच वापरले जातात. उदाहरणार्थ लोणचे, मुरांबे हे वर्षभर टिकण्यासाठी त्यात मीठ, साखर, हिंग, मोहरी यासारखे पदार्थ वापरले जातात. आता हे मीठ, साखर, हिंग हे पदार्थ म्हणजेच परिरक्षके होत. या पदार्थांना परिरक्षके असे म्हणतात आणि म्हणूनच तुम्ही बघितलं असेल तर आई जेव्हा लोणचं करते त्यावेळेला त्याच्यामध्ये मीठ, साखर, मसाला, मिरची किंवा तेल, मोहरी या पदार्थांचा वापर केला जातो. तर तेल, साखर, हिंग, मोहरी, मीठ हे पदार्थ म्हणजेच परिरक्षके होत. आता हे नैसर्गिक परिरक्षके आहेत, नॅचरल प्रिझर्वेटिव्ह आहेत आणि हे वापरल्यामुळे बघा पूर्वीपासून आपण बघितलं असेल तुम्ही तर लोणची करण्यासाठी मोहरी, तेल, हिंग, मीठ यांचा वापर केला जातो कारण हे नैसर्गिक परिरक्षके आहेत, नॅचरल प्रिझर्वेटिव्ह आहेत आणि हे वापरल्यामुळे अन्न अधिक काळपर्यंत चांगलं राहू शकतं. त्याचबरोबर साखरेपासून तयार केलेला मुरांबा हा सुद्धा अधिक काळपर्यंत टिकतो. तर आवळा, लिंबू, कैरी यापासून तयार केलेले मुरांबे हे साखरेपासून तयार केले जातात आणि ते अधिक काळपर्यंत चांगले राहू शकतात. तर साखर, मीठ, मोहरी, हिंग, तेल इत्यादी नैसर्गिक परिरक्षके आहेत. शीतकपाट किंवा शीतगृह म्हणजेच फ्रीज. आपण जेव्हा अन्न फ्रीज मध्ये ठेवतो त्यावेळेला या फ्रीज मध्ये असलेलं जे तापमान आहे हे तापमान 5 अंश सेल्सिअस पेक्षा कमी असतं आणि त्यामुळे या ठिकाणी सूक्ष्मजीवांच्या वाढीसाठी काय लागतं? उष्णता लागते, ऊब लागते. बघा चपातीचा तुकडा आपण जेव्हा बाहेर ठेवतो त्यावेळेला त्याला आतमध्ये पाण्याचा अंश असतो आणि आपण बंद डब्यात ठेवला तरी सुद्धा त्याला बुरशी येते. म्हणजेच काय तर त्या ठिकाणी ऊब त्यांना मिळते आणि या ऊब मिळाल्यामुळे ही उष्णता किंवा ऊब मिळाल्यामुळे त्या सूक्ष्मजीवांची वाढ भराभर होऊ शकते. परंतु फ्रीज मध्ये म्हणजे शीतगृहात तापमान हे कमी असतं आणि 5 अंश सेल्सिअस पेक्षा सुद्धा हे तापमान कमी असतं आणि त्यामुळे त्यांना लागणारी त्यांच्या वाढीसाठी लागणारी ऊब या ठिकाणी त्यांना मिळत नाही. त्यामुळे त्यांची वाढ खुंटते आणि परिणामी अन्न पदार्थ जास्त काळ सुरक्षित राहतात. तर आपण घरामध्ये अशा प्रकारे फ्रीज वापरतो. तुम्ही बघितलं असेल दूध, भाज्या, फळं ही फ्रीज मध्ये ठेवली जातात. परंतु मोठ्या प्रमाणावर अशा प्रकारे दूध साठवण्यासाठी किंवा मांस, मच्छी साठवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर असणाऱ्या शीतगृहांचा वापर केला जातो. तर या शीतगृहामध्ये एका ठराविक
तापमान मेंटेन केलं जातं आणि त्यामुळे ते अन्न पदार्थ अधिक काळपर्यंत चांगले राहतात. तुम्ही बघितलं असेल तर फ्रोझन मटार, फ्रोझन चिकन या गोष्टी सुद्धा आपल्याला उपलब्ध होतात. तर अशा प्रकारे त्या काय केलेल्या असतात, शीतगृहामध्ये शीतकपाटात ठेवलेल्या असतात आणि त्यामुळे त्यांच्यामध्ये सूक्ष्मजीवांची वाढ होऊ शकत नाही आणि अन्न पदार्थ जास्त काळ सुरक्षित राहतात. त्यानंतर शिजवलेले पदार्थ सूक्ष्मजीवांच्या वाढीने लवकर खराब होण्याची शक्यता असते. म्हणून दूध, आमटी, सार, भाज्या यासारखे पदार्थ वारंवार उकळावे लागतात. अन्नाची नासाडी टाळण्यासाठी वाळवणे, उकळणे, थंड ठेवणे आणि पाश्चरायझेशन या पद्धती वापरल्या जातात. याशिवाय काही रासायनिक अन्न परिरक्षके वापरून अन्नाची नासाडी टाळता येते. बघा, रासायनिक परिरक्षके म्हणजेच बोरिक आम्ल, सायट्रिक ऍसिड, बोरिक आम्ल म्हणजेच बोरिक पावडर जी तांदूळ, ज्वारी यासारख्या धान्यांना लावली जाते आणि त्यामुळे त्या धान्याला किडी लागण्याची किंवा कीटक लागण्याची शक्यता कमी होते. व्हिनेगर याचाही वापर रासायनिक परिरक्षक आहे. हे अन्न टिकविण्यासाठी, धान्य टिकविण्यासाठी याचा वापर केला जातो. सायट्रिक ऍसिड, सोडियम बायसल्फेट यासारखी ही जी आहेत ही रासायनिक परिरक्षके आहेत. बाजारात मिळणारे जाम, जेली यांच्यामध्ये सुद्धा या रासायनिक परिरक्षकांचा वापर केला जातो आणि त्यामुळे हे अन्न पदार्थ बऱ्याच काळपर्यंत चांगले राहतात. सॉस, जाम, जेली हे जे पदार्थ आहेत हे तयार करताना या रासायनिक परिरक्षकांचा वापर केला जातो. तर काही वेळेला हवाबंद डब्यात अन्न ठेवलं जातं, व्हॅक्यूम पॅकिंग. भाज्या किंवा फिश किंवा मांस, ड्राय फ्रुट्स ही तुम्ही बघितली असतील तर हवाबंद डब्यात ठेवली जातात. हवाबंद डब्यात ठेवताना किंवा व्हॅक्यूम पॅकिंग करताना आतील हवा काढून घेतली जाते, त्यातील सूक्ष्मजीवांचा आधी नाश केला जातो आणि त्यानंतर त्यात हवा पाणी शिरू नये म्हणून काय केले जातात, ते सीलबंद केले जातात. थोडक्यात त्या अन्न पदार्थांमध्ये सूक्ष्मजीवांची वाढ होऊ शकणार नाही अशा प्रकारे ते हवाबंद डब्यात ठेवले जातात. मात्र हवाबंद डब्यातील अन्न पदार्थ असणारे तयार पदार्थ विकत घेताना त्यावर असणारा उपयुक्तता कालावधी हा बघणं अत्यंत आवश्यक असतं. वेगवेगळ्या प्रकारचे मसाले, फळं, ड्रायफ्रुट्स, चीज, बटर हे जेव्हा आपण विकत घेतो त्यावेळेला त्याच्यावर असणारी एक्सपायरी डेट बघणं. ब्रेड, अगदी ब्रेड सुद्धा बघा, ब्रेडवर सुद्धा लिहिलेली असते एक्सपायरी डेट आणि ती बघूनच ते अन्न पदार्थ विकत घेणं अत्यंत आवश्यक असतं. बेस्ट यूज अप टू 6 months, अप टू 3 months असं त्यावर लिहिलेलं असतं. तर म्हणून बंद पाकिटे किंवा हवाबंद डबे यातील अन्न पदार्थ विकत घेताना त्यावर दिलेला उपयुक्तता कालावधी तपासून पाहावा. त्यानंतर मसाल्याचे पदार्थ आपण आता बघितलं की लोणची करण्यासाठी मिरची, त्यानंतर मीठ, साखर हे पदार्थ वापरले जातात. त्याचबरोबर मोहरी, हिंग, मिरी यासारख्या पदार्थांचा सुद्धा वापर केला जातो. तर हे आहेत वेगवेगळे मसाल्याचे पदार्थ. मिरी, तमालपत्र, वेलची, लवंग, त्यानंतर जायफळ हे सगळे वेगवेगळे काय आहेत, मसाल्याचे पदार्थ आहेत. हे आहेत मिरी, अशा प्रकारे ही झाडाला लागते. त्यानंतर या लवंग आहेत आणि हे आहेत वेलची.
तर हे मसाल्याचे पदार्थ वापरून सुद्धा अधिक काळपर्यंत आपण अन्नपदार्थ सुरक्षित ठेवू शकतो. त्याचबरोबर दालचिनी हा सुद्धा एक मसाल्याचा पदार्थ आहे. जायफळ, आपल्या जेवणामध्ये ज्या वेगवेगळ्या पदार्थांच्या चवी असतात, ही विविधता या मसाल्यांमुळे येते. कोथिंबीर आणि कोथिंबीर पासून तयार होणारे धणे, तर या मसाल्याची चव आणि वास यामुळे सुद्धा अन्नपदार्थ अधिक काळपर्यंत सुरक्षित राहू शकतात. साखरेमध्ये लवंगा ठेवल्या जातात जेणेकरून त्याला मुंग्या लागू नयेत. तर या मसाल्याच्या पदार्थांमुळे अन्नाच्या चवीला एक वेगळेपणा येतो, विविधता येतो. तसंच ह्या अन्नपदार्थांमुळे अन्न चविष्ट होतं आणि अधिक काळपर्यंत टिकणंही शक्य होते. थोडक्यात आज आपण काय शिकलो? ऋतुमानाप्रमाणे लोणची, मुरांबे, पापड, कुरड्या, सांडगे असे पदार्थ करून ठेवले की वर्षभर त्याचा आस्वाद घेता येऊ शकतो. सूक्ष्मजीव आपल्या सभोवती हवा, पाणी या सगळीकडे असतात. सूक्ष्मजीवांची अन्न पदार्थांबरोबर असलेल्या ऊब, पाणी आणि हवा यामुळे भराभर वाढ होणे शक्य असते. तर असे अन्न खाल्ल्याने जुलाब, उलट्या होऊ शकतात आणि म्हणून वाळवणे, उकळणे, हवाबंद डब्यात ठेवणे, परिरक्षके वापरणे या विविध पद्धती वापरून आपण अधिक काळपर्यंत अन्न टिकवू शकतो. चला तर मग BMC VTC मराठी या चॅनेलला लॉग इन करा, सबस्क्राईब करा आणि सर्वात आधी नवीन आलेल्या व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळविण्यासाठी बेल आयकॉनलाही क्लिक करा. तर विद्यार्थी मित्रांनो, आता आपण इथेच थांबणार आहोत. अशाच काही सुंदर सुंदर व्हिडिओ सहित पुन्हा भेटणार आहोत पुढच्या भागात. तोपर्यंत थँक्यू. घरी राहा, सुरक्षित राहा.